महामंडळाच्या स्टँडच्या समोर सगळ्या प्रायव्हेट वाल्यांच्या गाड्या उभ्या असतात. लोकल कंप्लेंट केली 2 दिवस योजना होते. अशा सगळ्या विषयांसाठी एक स्पेशल ड्राईव्ह एसटी महामंडळ करणार आहे का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, हे जे 21 ला जो निर्णय आपण घेतला, आता 26 उजाडलाय सभापती महोदय, ते 21 ते 26 या जर्नीमध्ये याचं पूर्ण असेसमेंट करून आपण कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन कंत्राटीवरनं खासगीला करणार आहोत का? त्या संबंधातला काही निर्णय घेतलाय का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री श्रीकांत भारतीय यांनी एसटीच्या संदर्भात जो प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित केलाय, त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की 2022 साली एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि संप पुकारला असल्या कारणानं एसटी गाड्या त्या स्टँडवरच उभ्या होत्या आणि त्यामुळे तातडीची गरज म्हणून दिनांक 1/2022 रोजी निविदा प्रक्रिया राबवून काही कंत्राटी कामगार घेतले गेले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तू फक्त संप काळामध्ये ते होते. ज्या काळामध्ये संप झाला, गाड्या उभ्या होत्या, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ते कंत्राटी कामगार भरती केले होते. आपल्यालाही कल्पना आहे सभापती महोदय की काही अशा परिस्थितीमध्ये त्या महामंडळाची अनुमती घेऊन ते निर्णय हे घेतले जातात. म्हणजे कोविड काळामध्ये सुद्धा राज्य शासनानं काही निर्णय घेतले होते. काही महापालिकांना, काही जिल्हा परिषदांना, काही जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार प्रदान केले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती त्यावेळेस हाताळली गेली. ह्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कल्पना आहे की तो फार मोठा संप होता आणि सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून तो निर्णय घेतला होता. परंतु जसा संप संपला तसे त्या कंत्राटी कामगारांना आपण त्यांचे, कारण तो टेम्पररी होते, त्यामुळे त्यांना नंतर आपण नोकरी देऊ शकलो नाही. ही पण वस्तुस्थिती आहे की एसटी महामंडळ तोट्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ हा एसटीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य घटकांना होतोय. त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे, आमचे दिव्यांग आहे, आमचे काही पत्रकार बांधव आहेत. ह्या सर्व समाजातील घटकांना आपण सोयी सुविधा देत असताना एसटी महामंडळ तोट्यामध्ये जात आहे. परंतु शेवटी तोट्यामध्ये जात असलं तरी ही काळाची गरज आहे आणि शेवटी एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे काही निर्णय हे एसटीच्या माध्यमातून सरकारला घ्यावे लागतात आणि त्यावेळेस ते निर्णय घेतले गेले. परंतु आत्ताची परिस्थिती जी श्रीकांत भारतीय साहेबांनी विचारलेली आहे की आजही आपल्या ज्या वेळेस 12-12.5 आपल्या बसेस होतात त्यावेळेस तो संप झाला होता. आज आपल्याकडे साधारण 14,000च्या आसपास बसेस आहेत आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं सभापती महोदय की महायुतीच्या काळामध्ये दर वर्षाला 5,000 बसेस घेण्याचा नवीन आपण उपक्रम केलेला आहे आणि आज 8,000 बसेसची निविदा प्रक्रिया झालेली आहे. 3,000 बसेस आम्ही आता वितरण सगळ्या एसटी स्टँडवर चालू केलेलं आहे आणि त्यावेळेस जे पूर्वीचे आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी अपुरे पडत असल्या कारणानं आपण नवीन कंत्राटी पद्धतीनं काही कर्मचारी घेतोय. ही वस्तुस्थिती असेल तरी हे पण नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय. राज्य शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवलाय आणि तो प्रस्ताव 200-500 कर्मचाऱ्यांचा नसून चालक तथा वाहक श्रीकांत भारतीय साहेब 12,381 सेवा निवृत्ती पुढील 4 वर्ष पकडून 5,361 म्हणजे जवळजवळ 17,742 कर्मचाऱ्यांची मागणी आपण राज्य शासनाकडे पाठवलेली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडे ही सर्व पदं मंजूर करावी अशी आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे राज्य शासनाकडून एवढ्या सगळ्या भरती प्रक्रियेला आपल्याला मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब ही मेगा भरती एसटी महामंडळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांची सुखसुविधेसाठी एसटी प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे महामंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या काही उपाययोजना राबवायच्या त्या उपाययोजना राबवल्या येतील. परंतु तरीसुद्धा या सभागृहामध्ये मी आपल्या प्रश्नाला जे मी उत्तर दिलं त्यावर जर आपलं समाधान होत नसेल तर निश्चितपणे आपण मला जी विनंती केली त्यानुसार माझ्या दलामध्ये बैठक लावून अजूनही काही आपल्याला प्रश्न किंवा उपप्रश्न असतील तर त्याची उत्तरे दिली जातील. अनिल परब.